नमस्कार, कविता मराठी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण इथे मस्त असं झणझणीत सुक्कं चिकन न पाणी वापरता वाफेवरती कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत. तर त्यासाठी घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा तर इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. तर ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याला हळद, मीठ आणि धने पावडर आणि इथं आलं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट लावून घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथे 2 चमचे दही घेतलेलं आहे. ते सगळं काही आपण लावून याला थोड्या वेळाकरिता मुरत ठेवायचं आहे. तर इथे लगेच पॅन घेतलेला आहे. तर पॅनमध्ये मी इथे 1 चमचाभर तेल ओतून घेतलेलं आहे. तर इथं आलं, लसूण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत 2 चमचाभर. तर इथे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मी एक उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे. तो पण भाजून घेतलेला आहे. नंतर शेवटी आपल्याला लगेचच इथे अर्धा चमचा मी इथे तीळ घेतलेला आहे. अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे. ही छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ह्याचा कलर चेंज होऊस तर आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि नंतर भाजून झाल्यानंतर याच्यात मी सगळ्यात शेवटी आपल्याला टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर इथे मी टोमॅटो छान असा मऊसर झाल्यानंतर इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे आपल्याला गॅसवरनं खाली ठेवून घ्यायचं आहे. तर ह्याला थंड करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी वाटून घेते. तर हे सगळं थंड झालेलं आहे. तर आपल्याला हे थोडंसं पाणी ओतून इथे छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर इथे थोडं पाण्याचा वापर करून मी वाटून घेतलेलं आहे वाटण. तर इथे लगेच कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती आणि त्याच्यामध्ये 1 पळीभर तेल ओतून घेतलेलं आहे. एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे हा कांदा. छान कलर बदलूस तर आपल्याला ही कांदा परतून झालेला आहे. इथे लगेच मी बारीक चिरलेला 1 टोमॅटो बारीकसर टाकून घेतलेला आहे. टोमॅटो मऊ होऊस तर छान असं परतायचं आहे आपल्याला. तर इथे छान परतून झालेला आहे आपला टोमॅटो ती. लगे आपण वाटून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं हे परतून घ्यायचं आहे. तर ही वाटण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे तेलावरती. मस्त असं तेल सुटूस तर छान वाटण परतून झालेलं आहे आपलं इथे. तर हे बघा साईडनं मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर लगेच आपण मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर धना पावडर 1 चमचा टाकून घेतलेले आहे. अर्धा चमचा इथं हळद टाकून घेतलेली आहे. लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी 1 चमचाभर. इथे 2 चमचे इथे घरगुती काळा मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचाभर इथे मी चिकन मसाला टाकून घेतलेला आहे. तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर छान आपल्याला हे तेल सुटेपर्यंत मसाले परतवून घ्यायचे आहेत. छान असे तेल सुटेपर्यंत परतून झालेले आहेत. तर हे आपण इथे मसाले लावून ठेवलेलं चिकन आहे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर छान आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं छान परतवून घेऊन ह्याच्यावरती आपल्याला याच्यावरती ताट ठेवून त्याच्यावरती पाणी ओतून घ्यायचं आहे. तर हे पाणी आपल्याला याच्यामध्ये ओतायचं नाहीये. तर इथे 10 मिनिटाकरिता मी अधूनमधून चेक केलेलं आहे. 10 मिनिटं मी असंच ताट ठेवलेलं होतं वरती आणि अधूनमधून आपल्याला चेक करत छान असं परतून घ्यायचं आहे हे चिकन. तर अजिबात पाणी ओतलेलं नाही आहे याच्यामध्ये. ते ताटाचं पाणी आहे ते खाली जिरपतं आणि छान आपलं हे चिकन शिजतं वाफेवरतीच. तर इथे आपलं मस्त झालेलं आहे चिकन, मस्त शिजलेलं पण आहे. तर हे बघा मस्त असं चिकन शिजलेलं आहे. खूप छान चवीला झालेलं आहे हे चिकन. तर इथे मस्त अशी थाळी बनवून घ्यायची आहे आपल्याला. तर इथे मी घेतलेलं आहे सुक्कं चिकन, रश्श्याचं चिकन बनवलेलं आहे. परत इथे अंडा कढी बनवलेली आहे. इथे जिरा राईस बनवलेला आहे आणि ज्वारीची भाकर आणि मस्तपैकी सॅलेड बनवलेलं आहे कोबीचं आणि कोबी, टोमॅटो, कांदा टाकून मस्त सॅलेड बनवलेलं आहे. लिंबू एक घेतलेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करून घ्या.